कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळेत कधी शिक्षा झाली आहे तुम्हाला? नेहमीच व्हायची। का? खोडकर आम्ही दोघी क्लासमध्ये सगळ्यात जास्त बडबड करायचो। अजूनही करता? घरी तेच करताय? हो हो, सांगितलेलं कधी ऐकायचं नाही। हो, अभ्यासात हुशार असलं तरी हे बाकीचे गुण आमचे खूप चांगले होते। तुमचे कुठले कुठले 4 चांगले गुण सांगा तुमचे? खोडकरपणा, मी खूप हुशार आहे। हां, एक हां, दुसरं मी खूप सामंजस्य आहे। हो हो, बरं, मिस्टर बघताय ना कार्यक्रम? 2, तिसरं मी खूप ऍडजस्ट करून घेते सगळ्यांना। तुम्ही? हां, आणि चौथं काय? चौथं यांनाच विचारा, मी काय? तुम्ही म्हणजे मी माझी या विषयावर निबंधच लिहिता। हो अगदी। पण तुमच्यात हट्टी कोण आहे? 6 जणी। मी हट्टी आहे। हो, आता पण? आता पण शाळेत सुद्धा हट्टीच होता? आणि शांत कोण सगळ्यात? शांत होता? आता नाही, यांच्यासाठी। तुमचं लग्न किती वर्ष झाली? माझं लग्न 2008 मध्ये झाले, 16 वर्ष झाली आता। कसं झालं ते? जमलं कसं? अरेंज मॅरेज आहे। माझे काका आणि माझ्या मिस्टरांचे काका दोघं फ्रेंड आहेत। मग त्या दोघांचं झालं बोलणं आणि त्यांच्या विषयामधून विषय तुमच्या? माझं पण अरेंज मॅरेजच आहे। मावशीच्या मिस्टरांच्या ओळखीचेच होते मिस्टरांच्या बायोडेटा मिळाला त्यांचा आणि मग ठरवून। किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली। कोण शांत आहे घरात? मिस्टर। पॉज घेतला त्यातच कळलं तिची। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज। कसं काय? मावशीने ठरवलं, मावशीने आणि त्यांच्या आत्याच्या मुलांनी। तो आठवतोय दिवस बघण्याचा? हो हो हो। काय झालं होतं त्या दिवशी? ते जेव्हा बघायला आले ना तेव्हा माझ्या वडिलांनी ठरवून टाकलं मुलगी देईन तर हिथंच देईन। का? कारण आपल्या मुलीला हाच माणूस फक्त ऍडजस्ट करू शकतो। का असं काय होतं त्या दिवशी? ते खूप शांत आहेत। तुम्हाला खूप ऍडजस्ट करतात? खूप 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 ऍडजस्ट करतात। काय एवढं करायला लागतं तुम्हाला ऍडजस्ट? काय घरात सगळ्यात लहान असल्यामुळे जास्तच हट्टी होते। तुम्ही? हो हो हो, आणि सगळ्यात। त्यात अभ्यासात हुशार? हा, अभ्यासात हुशार। मग हट्टीपणा डबल। हो ना? आणि घरात वडिलांची लाडकी असल्यामुळे सगळी आपलीच मनमानी चालायची। मग वडिलांना असं कोणतरी हवं होतं की जे माझ्या नंतर पण माझा सेम वारसा पुढे चालू शकेल, की माझ्याप्रमाणेच माझ्या मुलीचे लाडकी। त्यातल्या त्यात हालात मिस्टर आहे। हो हो। तुमचं लग्न कसं झालं? माझं लव आणि अरेंज मॅरेज। म्हणजे कसं, कुठे जमलं? आम्ही वर्गात एकत्रच होतो। कितवी? पहिलीपासून। तुम्हाला माहिती होतं हे? कॉलेजमध्ये नंतर त्यांनी लास्ट इयरला मला विचारलं काय लग्नासाठी, अच्छा, किंवा हो. मला तू आवडते। हो असं म्हणाले? हो। तुम्हाला अंदाज आला होता ना हे आता विचारतील म्हणून? अंदाज नाही म्हणावा असं नाही, पण म्हणजे सगळे आम्ही खूप एकत्र, खूप म्हणजे लहानपणापासून पूर्ण ग्रुप आमचा एकत्र होता आणि त्यामुळं म्हणजे असं वाटलं पण नाही। पण लास्ट इयरला त्यांनी विचारल्यानंतर मग मी हो म्हटलं आणि डिसेंबरमध्ये काहीतरी विचारलं असेल त्यांनी आणि मग मे मध्ये माझं लग्न झालं। बरं झालं ना? म्हणजे हो। दोघांमध्ये कोण चांगलं आहे म्हणाला? ते हो। तापटपणा कोणाकडे? तापटपणा त्यांच्याकडेच आहे, पण समजूतदार पण खूप आहे। रोज फिरायला नेतात, त्याचं काय रहस्य? नाही नाही, रोज नाही फिरायला। तुम्हाला नाही नेत? नाही। तुम्हाला नेतात रोज? मुद्दाम बोलताय का? या तुम्हाला वाईट वाटतं? कुठे नेतात तुम्हाला? ते दिवसभर असतात हॉटेलवरती, मग रात्री आल्यावरती थोडं मुलांना टाइम द्यायचा, मला टाइम द्यायचा, त्यामुळे बघा बघा, सांगा एपिसोड बघायला तुम्हाला। हो, नेतात नेतात। कुठे? तिथेच आता उरुळीमध्येच जाणार, दुसरीकडे कुठे जाणार आहे? अच्छा, पण रोज? हो, रोज जातो। अरे, हे बघितलं का? मुद्दाम हे सगळं चाललंय का? त्यांचा सिक्युरिटीचा बिझनेस आहे, त्यामुळे त्यांना जमत नाही एवढं। तुमच्याकडे? ते बोलतात चल, पण मला कंटाळा आलेला असतो। तुम्ही थकलेलाच? हो, शाळेपासून फिश खाल्ल्यावर दमायला होतं, झोप येते, मग त्यामुळे मग झोप काढायला दिवसभर मुलांच्या आवडीचं जेवण बनवून बनवून। नाही, पण मला सांगा, हा आळशीपणा कशामुळे एवढा आलाय? नवऱ्यामुळे ना, खूप लाडून ठेवलं, खूप लाडून। पण त्याच्याबद्दल मिस्टरांचं काही म्हणणं नाहीये? वारसा पुढे चालवायचा ना वडिलांचा। आणि सासूबाई आणि कुठे सासरे? सासरे नाहीयेत, सासूबाई आहेत। त्या कुठे असतात? त्या मोठ्या जावेकडे राहतात, कधीतरीच येतात। नाही नाही, त्या तिकडेच आनंदात राहतात। आनंदात असं शब्द टाका, कारण इकडे उठून त्यांनाच करावं लागणार ना। नाही नाही, करते मी सगळं। काय करते? या मैत्रिणीने इतकं कॉन्फिडेंटली सांगितलं, या आळशी म्हणजे भाकरी थापताना
डब्यात बोला बोला बोला. झाकण घेऊन ती गोल भाकरी चपाती लाटण्यामध्येच करते. आता आकार नाही गोल आहे त्याला काय करणार. तिचे नकाशे व्हायचे. मला कळलं सासूबाई जाऊबाईंकडे का राहतात. बरं, सकाळचा चहा जेव्हा सासूबाई तुमच्याकडे राहायला येतात तेव्हा कोण देतं? मीच बनवते चहा. सासूबाईंना नाही, चहा चहा कोण घरी कोण बनवतं? बनवते नाही, चहा कोण बनवतं? सासूबाईंना कोण बनवतं असं नाही मी विचारलं. हा, सासूबाईंना चहा मी बनवते. आपलं कसं काय झालं? माझं अरेंज मॅरेज. हो, कुठे? वाघोलीमध्ये. बरं, शाळेत सुद्धा तुम्ही अशा गप्पच असायचा? हो, शांत. हो शांत का, कशामुळे? एकदा चिडते मग आम्ही सगळे शांत पण बसतो. मला सांगा, एकदा चिडले असं अनुभव कुठला सांगाल? काय झालं होतं? आम्ही सायकलवर शाळेत जायचो, तर ती माझ्याबरोबरच असायची. आम्ही तर एकदा मी नाही गेले तिच्याकडे, मला माझं स्वतःच जायचं होतं. तर ती एवढी चिडली की सांगितलं नाही म्हणून. त्यावेळेस काय फोन वगैरे नव्हते, तर मला काय झालं त्यांना विचारूया. काय झालं? ती आलीच, मला सांगितलंच नाही, ती निघून गेली होती कुठे? शाळेत. आणि तुम्ही कुठे होता? वाट पाहत घरी थांबलेली. म्हणजे आम्ही स्कूलला जाताना सगळ्या एकत्र एकत्र जात जायचो होतो सायकलवरती. सायकलवरती. बरं, घरापासून किती लांब होती शाळा? 1.5 किलोमीटर होती. 1.5 किलोमीटर रोज सायकलने सायकल. जायचं हो, आणि हो, सायकल. पावसामध्ये आणि चालत पाऊस जायचो. आणि पाऊस असला की आम्ही चालत जायचो. जायचो. मग शाळा कितीची होती तुमची? 12:30ची होती. 12 मग निघायचे कितीला घरून? 11 11:30 पर्यंत पण शाळेत कधी उशीर झाला तर शिक्षक करायचे? शाळेतले शिक्षक नाही, उशीर कधीच नाही शाळा जायचा. झालाच नाही. तुम्हाला कधीच झाला? कधीच नाही. लवकर येऊन पण बसायचो डबा आम्ही वगैरे गप्पा. घेऊन जायचे तुम्ही? हो, डबा घेऊन जायचो. तुमच्या डब्यात काय असायचं? माझ्या डब्यात मोस्टली जॅम आणि चपाती किंवा आणि त्यामुळे ह्या सगळ्या हसायच्या, कारण मला भाकरी आवडत नव्हते. मला डब्यात? भाजी नाही आवडली, भाजी भाजी जॅम चपाती. न्यायची. तुमच्या? बेसन पोळी असायची कधी आणि भाकरी असायची, किंवा मग लोणचं असल्यावर तर मग विचारायलाच नको. लोणचं आम्ही म्हणजे भांडणं आमचं- करायचो सगळे म्हणजे लोणच्यासाठी. अक्षरशः हाणामारी व्हायची लोणच्यासाठी. पण आम्ही डबा खाताना आमच्या शाळेतल्या ज्या शिपाई होत्या ना, म्हणजे काकी, त्या मावशी, त्यांना पण आम्ही आमच्यामध्ये बोलवायचं जेवायला, आणि त्यांचा डब्बा आम्ही आवडीने हा, खायचो. म्हणून बोलवायचे. सॉलिड आहेत, डेंजर आहेत. आणि ह्या सगळ्या जबरदस्ती मिळून मला भाकरी खायला घालायच्या. ही तर स्पेशली. तुमच्या डब्यात काय असायचं? भाजी चपाती. हा? भाजी चपाती. तुमच्या? आमच्या डब्यात पण भाजी चपाती. मोस्टली माझी मम्मी कोथिंबीरची वडी खूप छान बनवायची. त्यावेळेस भांडणं व्हायची सगळ्यांची. आणि कोथिंबीर हिची वडी. आई आणि हिची वांग्याची भाजी. वांग्याच्या भाजीसाठी वांग्याची भाजी. भरलेलं वांग. भरलेलं वांगं जायचं. तुमच्याकडे कसं काय? लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. कसं ते शेजारच्या मावशी आहेत केसवड म्हणून, त्यांनी ठरवलं. ठरवलं? आणि त्याच्यानंतर कळालं की ते नात्यातनंच होतं. नाही, सगळं आधीच ठरलेलं होतं. उगाच काहीतरी सांगू नका. तुम्ही 6 जणी असून शाळेतलं प्रेम यांनी कॉलेज पर्यंत लपवून ठेवलं. नाही, तेव्हा Actually नव्हतं. तिलाच माहिती तेव्हा नव्हतं. नव्हतं. मला तर पत्रिका बघितल्यावरती मला विश्वासच वाटत नव्हता. का? म्हटलं तू लग्न कसं काय? आपण कारण त्याला पण आम्ही लहानपणापासून बघत आलो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.